आता दूध तापायला ठेवते पहिल्यांदा. इकडं पाणी गरम करायला ठेवते. पाण्याला उकळीपर्यंत कण्या भिजत घातल्यात. एक 15 मिनिटापूर्वी कण्या भिजत घातल्यात. हे वरचं काढणार आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यात चमच्याने हलवायचं. जरा उकळीपर्यंत थांबते. मेथीची भाजी आहे ही स्वच्छ निवडून बारीक चिरून घेणार आहे. मेथी बेसन करण्यासाठी पहिल्यांदा मेथीची भाजी स्वच्छ निवडून चिरून घेणार आहे. आता हे बेसन जरा गॅस मोठा करते आणि 1 चमचा बेसन जरा व्यवस्थित भाजून घेते. कढई गरम झाली की सोडून दे. म्हणजे काय आता पहिल्यांदाच भाजून घेतला की नाही जरा त्याचा कच्चेपणा जातोय. आता कढई गरम झाली. आता सोडून द्यायचं. कलर पण बदलला. इकडे मी एग बॉईल करायला ठेवले. तर गॅस बंद करते. एवढ्यावर करेक्ट ठेवते. आपल्याला पाहिजे त्या लेवलला गरम झालेला असते. अंड्याला क्रॅक गेला तेव्हा गॅस बंद करते. आता इकडे तेल तापायला ठेवलं आहे. तापले. मोहरी, जिरे, हिंग, कढीलिंब, कांदा, कांदा 1-2 मिनटं परतल्यानंतर टोमॅटो घालायचं. कारण टोमॅटो ऑलरेडी मऊ असतं ना, पाणी सुटतं म्हणून. थोडीशी हळद, आता टोमॅटो घालायचं. आता काय करायचं त्याच्यात मसाले घालायचे. धनेपूड, गरम मसाला, चवीपुरतं मीठ, आणि लाल तिखट आणि गूळ. चांगलं मऊ शिजवून घ्यायचं. गॅस बारीक ठेवायचा. आता आलं आणि लसूण आलं लसूण पेस्ट. आता काय करायचं टोमॅटो थोडासा मऊ मध्ये म्हणजे हे छान कमी तेलात परतून घ्यायचं. पण टोमॅटो थोडा मऊ व्हायला पाहिजे नाही अगदी थोडंसं पाणी आटू द्यायचं. पण टोमॅटो मऊ होणं गरजेचं. 1-2 मिनटं. आता 2 मिनटं झाल्या. टोमॅटो चांगला मऊ झाला.
आता काय करायचं, मेथीची भाजी स्वच्छ निवडून बारीक चिरलेली असते ती टाकायची. आता अशी चांगली ढवळून घ्यायची. आता आपण हे बेसन भाजून घेतलेलं आहे की नाही अगोदर, तो ह्याच्यात व्यवस्थित पेरायचा. नंतर परत ढवळून घ्यायचं. आता काय करायचं, हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट एक 2 चमचा करायचं. ज्यांना नको असेल त्यांनी स्किप केलं तर चालते, पण टेस्ट छान. अगदी 1-2 चमचे घालायचे. वरनं आता थोडीशी कोथिंबीर पेरायची, नंतर थोडीशी पेरायची. आता थोडंसं पाणी घालायचं शिजायला, त्याला छानपैकी शिजून द्यायचं. चपाती भाकरी अशाबरोबर छान लागते. 1-2 मिनटं छान शिजून द्या. माझी रेसिपी आवडतात